Good morning, my dear students. Varsha Miss here, and today we are going to study our last poem, that is poem number 16, Swapna Karu Sakar, and poet is Kishore Pathak. In this patriotic poem, poet has described the values such as dignity of labor, strength of unity, and our true culture, that is agriculture, etc. By this poem, poet wants to appeal to everyone should fight for our country's pride. मराठीमध्ये सांगायचं झालं तर स्वप्न करू साकार या कवितेमध्ये कवी किशोर पाठक यांनी आपल्या देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच देशाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येक भारतीयाला केलेले आहे. हे आहेत आपल्या कवितेचे कवी किशोर पाठक. आता आपण सुरुवात करणार आहोत प्रत्यक्ष कवितेला. ही आपल्या पाठ्यपुस्तकातील शेवटची कविता आहे. कविता क्रमांक 16, स्वप्न करू साकार. कवी आहेत किशोर पाठक. यांचा जन्म झालेला आहे 1952ला. हे प्रसिद्ध कवी आहेत. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत. पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध. रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग. ह. पाटील पुरस्कार मिळाला आहे. आता आपण पाहणार आहोत की या कवितेच्या माध्यमातून आपले जे कवी आहेत किशोर पाठक यांना कोणता संदेश आपल्यासमोर द्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असा परिच्छेद असतो. सुरुवात करणार आहोत आपण कवितेच्या परिचयाला. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. उज्ज्वल भविष्य मीन्स ब्राईट फ्युचर. या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छितो, साकार करू इच्छितो. मीन्स बाय धिस पोएम पोएट वॉन्ट्स टू फुलफिल द ड्रीम ऑफ ब्राईट फ्युचर ऑफ इंडिया. आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या कवितेमध्ये काही मूल्यांचेही महत्त्व स्पष्ट केलेले आहे. ते कोणते बघा. जसं की कृषी संस्कृती मीन्स कल्चर ऑफ ॲग्रिकल्चर, श्रमप्रतिष्ठा मीन्स डिग्निटी ऑफ लेबर, एकजुटीचे सामर्थ्य मीन्स स्ट्रेंथ ऑफ युनिटी या मूल्यांचे महत्त्व कवितेद्वारे सांगितले आहे. ही जी तीनही मूल्ये आहेत, खरं तर ती तीनही मूल्ये म्हणजे आपल्या भारताची एक प्रकारे शक्ती आहेत, ताकद आहेत. आणि ह्या शक्तीच्या माध्यमातूनच आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या ठिकाणी कवीला साकार करायचे आहे. कवि इस कविता के माध्यम से चाहते हैं कि भारत का उज्ज्वल भविष्य का सपना पूरा करें और वो चाहते हैं कि हम एकता के साथ रहें. श्रम करने वाले लोगों को यहाँ पर सम्मान मिलना चाहिए, प्रतिष्ठा मिलनी चाहिए. और हमारी जो कृषि है, खेती है, वो संस्कृति भी हम लोग को जतन करनी चाहिए.
विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण कवितेचा हा जो पहिला परिच्छेद आहे त्याचे व्यवस्थितपणे वाचन करूया. या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलांतून हसतो श्रावण, फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन मन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकू मोती धन हे अपरंपार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या परिच्छेदामध्ये आपले जे कवी आहेत किशोर पाठक यांनी आपल्या देशातील कृषी संस्कृतीचे वर्णन केलेले आहे. या ठिकाणी कवी म्हणतात, या देशाच्या मातीवरती आमुचा रे अधिकार, की आम्ही भारतीय आहोत आणि आमच्या देशाच्या संस्कृतीवरती आमचं प्रेम आहे आणि या मातीवर आमचं प्रेम आहे, या मातीवरती आमचा अधिकार आहे. नव्या पिढीचे, पिढी मीन्स जनरेशन, नव्या पिढीचे नव्या युगाचे, नवे युग मीन्स न्यू एरा, स्वप्न करू साकार. आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला या नव्या पिढीचे नवीन युगाचे स्वप्न साकार करायचे आहे आणि आपल्याला या देशाचे उज्ज्वल भविष्यही साकार करायचे आहे. हम भारतीय हैं और आगे जो नई नस्ल, जो नई पीढ़ी आने वाली है, उस पीढ़ी का हर एक सपना हम लोग पूर्ण करना चाहते हैं और हमारे भारत देश का हम लोग विकास करना चाहते हैं. इस मिट्टी के ऊपर हमारा हक है और ये मिट्टी जो है, हमारी मातृभूमि जो है, उसका विकास हम लोग करना चाहते हैं. फुला मुलातून हसतो श्रावण, या परिच्छेदामध्ये कवींनी आपल्या भारतातील कृषी संस्कृतीचे वर्णन केलेले आहे. इन धिस स्टॅन्झा पोएट हॅज डिस्क्राइब कल्चर ऑफ ॲग्रिकल्चर. कवी म्हणतात, फुला मुलातून हसतो श्रावण. श्रावण, श्रावण is the 5th month of solar year as per हिंदू कैलेंडर, जिसको हम लोग कहते हैं सावन का महीना. तर श्रावण महिन्यामध्ये वातावरण कसं असतं, तर सगळीकडे हिरवळ असते, सब जगह पे हरियाली रहती है, बारिश का मौसम रहता है, शेतामध्ये पिकं असतात, खेत में फसल होती है आणि म्हणून या महीन्यातील जे वातावरण असते ते उत्साहाचे वातावरण असते. मतलब इस महीने का जो माहौल होता है वो बहुत ही उत्साहदायक होता है, स्फूर्तिदायक होता है. तर कवी म्हणतात की ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये वातावरण प्रफुल्लित असतं, त्याचप्रमाणे या विकसित देशामध्ये देखील श्रावण महिन्यासारखं वातावरण आहे. फुला मुलातून हसतो श्रावण. असं वाटतंय की हिरव्यागार अशा समृद्ध श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मुलाच्या मुखावर आनंद आहे. हर एक बच्चे के चेहरे पे खुशी है, जैसी खुशी हमें सावन के महीने में हर एक पेड़ पौधों पे, फूलों पे हमें दिखाई देती है. मातीचे हो मंगल तन मन. मंगल म्हणजे पवित्र मीन्स होली. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या सरींमुळे माती सजीव होते, माती पवित्र होते. मतलब सावन के महीने में जो वर्षा ऋतु आती है, बारिश की बौछार होती है, तो एक तरीके से मिट्टी का जो तन और मन होता है वो पवित्र बन जाता है. वैसे ही या नवीन विकसित भारतामध्ये प्रत्येकाचं मन हे मंगल असेल, शुभ असेल, वातावरण उत्साहदर्शक असेल. वैसे ही इस विकसित भारत में हर एक बच्चा खुश होगा, यहाँ का माहौल बहुत ही उत्साहदायक होगा, हर एक का तन और मन पवित्र होगा. चैतन्याचे फिरे सुदर्शन. चैतन्य
म्हणजेच उत्साह, मीन्स एक्साइटमेंट. बट हिअर मीनिंग इज लाईव्हलीनेस, सजीवपणा. सुदर्शन. सुदर्शन म्हणजे सुदर्शन चक्र. तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये हे सुदर्शन चक्र पाहिले असेल. सुदर्शन चक्र इज अ सिम्बल ऑफ चेंज, पॉझिटिव्ह चेंज. जेव्हा आपल्याला वातावरणामध्ये बदल हवा असतो, सकारात्मक बदल हवा असतो, जब हमें माहौल में सकारात्मक बदलाव चाहिए होता है, तब घूमता है सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र मीन्स बदलाव. मग इथे सांगितलेलं आहे की आम्ही अशा भारताचे स्वप्न पाहत आहोत, अशा उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहत आहोत की जिथे सुदर्शन चक्र फिरून सगळीकडे चैतन्य निर्माण होईल, कि जहाँ पे ऐसा सुदर्शन चक्र विकास का घूमेगा और उस विकास के सुदर्शन चक्र की वजह से सब जगह पे उत्साह दिखेगा, सब जगह पे एक नई उम्मीद दिखेगी. या नवीन विकसित उज्ज्वल भारतामध्ये सुदर्शन चक्र असे फिरेल की त्यामुळे नवीन उत्साह, नवीन जिवंतपणा, सजीवपणा सर्व सृष्टीमध्ये निर्माण होईल. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. या ठिकाणी पुन्हा कवी कृषी संस्कृतीबद्दल सांगता आहेत कि आमचा जो देश आहे तो कृषि प्रधान देश आहे. हमारा जो देश है वो कृषि प्रधान देश होने की वजह से हम पूरा ध्यान इस कृषि पे देंगे. आम्ही पूर्ण लक्ष या कृषी संस्कृतीवरती देणार आहोत आणि ह्या शेतामधून आम्ही धान्य पिकवणार नाही तर अमूल्य असे मोती पिकवणार आहोत. या ठिकाणी धान्य म्हणजेच मोती. आणि हे जे धान्य आहे ते आमच्यासाठी अपरंपार आहे, अपरंपार, काउंटलेस. आम्ही इतके धान्य पिकू या विकसित भारतामध्ये की भारतातला कोणताही नागरिक, भारतातला कोणताही रहिवासी उपाशी झोपणार नहीं. हमारा देश एक कृषि प्रधान देश है और हम लोग ऐसी फसल उगाएंगे जो फसल नहीं होगी, हमारे लिए वो मोती होंगे. और उस विकसित भारत में कोई भी भारतीय कभी भी भूखे पेट नहीं सोएगा. अशा प्रकारे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवी किशोर पाठक स्वप्न करू साकार या कवितेतून पाहत आहेत. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवींनी एका नवीन पिढीचे, नवीन युगाचे स्वप्न भारतासाठी पाहिलेले आहे. आपल्या देशाची संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे आणि म्हणून तिला जपणं, तिचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. हमारी कृषि प्रधान संस्कृति को संभालना, उसको जतन करना ये हमारा फर्ज बनता है. तर ह्याला म्हणतात सुदर्शन चक्र. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भगवान श्री कृष्ण के हाथामध्ये सुदर्शन चक्र पाहिलं असेल. आपने देखा होगा कि भगवान श्री कृष्ण के हाथ में इस तरीके से सुदर्शन चक्र दिखाया जाता है. दिस इज द सिंबल ऑफ चेंज. हा आहे कवितेचा पुढचा परिच्छेद. सर्वप्रथम आपण परिच्छेद वाचून घेऊया. या हातांनी यंत्र डोलते, या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार. इथे कवी म्हणतायत की ज्याप्रमाणे भारताचा विकास होण्यासाठी कृषी संस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांचा विकास होणेही गरजेचे आहे. इन दिस स्टॅन्झा पोएट हॅज डिस्क्राइब्ड पॉवर ऑफ लेबर. या ठिकाणी त्यांनी श्रमशक्तीचे वर्णन केलेले आहे. कवी म्हणतात, या हातांनी यंत्र डोलते, यंत्र मीन्स मशीन्स, की आपले भारतीय लोक कर्तृत्ववान आहेत, आपल्या हातामध्ये शक्ती आहे आणि ह्या कर्तृत्ववान हातांनी
एकत्र येऊन मशीन किंवा यंत्र चालवण्याची आवश्यकता आहे। हमारे जो भारतीय हैं वो हर एक काम में कुशल है और हमें एकजुट होके यहाँ पर खुशी के साथ यंत्र चलाने हैं और यहाँ के उद्योगों का विकास करना है। श्रमशक्तीचे मंत्र बोलते, श्रमशक्ती मीन्स स्ट्रेंथ ऑफ लेबर। अशा प्रकारे सर्व कामगारांनी एकत्र येऊन जर कार्य केलं तर नक्कीच भारताचा विकास होईल। एक प्रकारे ते आपल्या शक्तीचा मंत्र संपूर्ण जगासमोर बोलून दाखवतील। अगर सभी कामगार एक साथ आएंगे, एकजुट होंगे, तो भारत का विकास होने से कोई भी नहीं रोक सकता है। पूरी दुनिया को हम अपनी ताकत दिखा सकते हैं। उद्योगाचे चक्र चालते, चक्र व्हील्स और सायकल। अशा प्रकारे एकत्र येऊन जर सर्वांनी काम केलं तर अनेक प्रकारच्या उद्योगधंद्याची एक साखळी इथे निर्माण होईल। अगर सब एक साथ आए, सबने एकजुट होके अगर काम किया तो यहाँ पर जो उद्योग धंधे हैं उनका विकास होगा और साथ में भारत का भी विकास होगा। आभाळावर उत्क्रांतीचा, उत्क्रांती मीन्स रिव्होल्यूशन। घुमवूया ललकार, ललकार मीन्स अनाउन्समेंट ऑफ विक्ट्री। आणि जर भारतातील सर्व कामगार एकत्र आले, त्यांची शक्ती एकत्र आली तर इथल्या उद्योगधंद्याचा विकास होईल आणि पर्यायाने भारताचा देखील विकास होईल। अगर यहाँ के सभी कामगार एक साथ आए, एकजुट हुए, तो उनकी ताकत से हम लोग पूरे आसमान पर, पूरी दुनिया के सामने हमारे जीत की ललकार सुना सकते हैं। आपण आपल्या विजयाचा जो नाद आहे, ललकार आहे, सर्व जगासमोर आपण बोलू शकतो आणि भारताला विकसित करू शकतो। और इस तरीके से अगर एक साथ आकर हम लोग कार्य करते हैं तो ज़रूर भारत को हम लोग विकसित कर सकते हैं और विकसित भारत का सपना देख सकते हैं। अशा प्रकारे आपल्या सर्व भारतीयांना एकत्र येऊन येथील उद्योगधंद्यांचा विकास केला पाहिजे। मीन्स युनिटी। हजार आम्ही एकी बळकट, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। शक्तीची ही झडते नौबत, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार। या ठिकाणी कवी म्हणतात की हजार आम्ही, भारतामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे। आम्ही वेगवेगळ्या धर्माचे आहोत, वेगवेगळ्या जातीचे आहोत, पंथाचे आहोत। हम लोग अलग अलग धर्म के, जाति के और पंथ के हैं। हम हज़ारों अलग अलग तरीके के लोग यहाँ पे रहते हैं। एकी बळकट, एकी मीन्स युनिटी, एकता, की भले आम्ही वेगवेगळे आहोत जाती, धर्म आणि पंथांनी, पण तरीही आमच्यामध्ये एकता आहे। सर्वांचे हो एकच मनगट, मनगट मीन्स रिस्ट, जिसमें हम लोग रिस्ट वॉच पहनते हैं। सर्वांचे हो एकच मनगट, इन मराठी रिस्ट इज द सिंबल ऑफ स्ट्रेंथ। आपण म्हणतो की बघू तुझ्या मनगटामध्ये किती ताकद आहे, देखे तुम्हारे हाथ में कितनी ताकत है, देखे तुम्हारे बाजुओं में कितनी ताकत है। मनगट या शब्दाचा अर्थ आहे ताकद, की भले आम्ही वेगवेगळे आहोत, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहोत, तरीही आमच्यामध्ये एकता आहे आणि म्हणून आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, शक्ति आहे। भले हम लोग अलग अलग जाति धर्म के हैं, पंथ के हैं, लेकिन फिर भी हमारे अंदर एकता है और हमारे बाजुओं में ताकत है, क्योंकि हम लोग एक हैं। शक्तीची ही झडते नौबत, झडणे वाजवणे, टू प्ले। नौबत, नौबत म्हणजे नगारा, मीन्स अ लार्ज
केटल ड्रम प्लेड ॲट द टाईम ऑफ विक्ट्री. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपण जो ढोल किंवा नगारा वाजवतो त्याला म्हणतात नौबत. अशा प्रकारे जेव्हा आम्ही सर्व भारतीय एकत्र येऊ, आमची एकता आहे, आमच्यात ताकद आहे आणि ही शक्तीची ताकद जी आहे ती आम्ही सर्वांना नगारा वाजवून किंवा नौबत वाजवून दाखवून देऊ. आणि ही नौबत कशी वाजेल? तर ही नौबत वाजेल आपल्या कार्यातून. जब हम सब भारतीय एक साथ आएंगे तब हमारी बाजुओं की ताकत जब एक साथ मिल जाएगी तब उसकी जो आवाज़ है वो पूरी दुनिया सुनेगी. घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. तेज मीन्स ब्राइटनेस, लाइट, रोशनी. नवा अवतार, अवतार घेणे, चांगल्या कार्यासाठी जन्म घेणे मीन्स इन्कार्नेशन. या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये जेव्हा एक भारतीय जन्म घेईल, कि हर एक घर में जब कोई भारतीय जन्म लेगा तो वो भारतीय एक अलग ही रोशनी के साथ जन्म घेईल आणि नवीन कार्य करण्यासाठी तो जन्म घेईल. जब जब भारत में कोई बच्चा जन्म लेगा किसी घर में तो वो एक नए तेज के साथ, एक नए कार्य के साथ जन्म लेगा और वो कार्य होगा भारत के विकास का सपना. तो उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बनून प्रत्येक घरामध्ये जन्म घेईल. ही आहे नौबत. एकतेचे सामर्थ्य मीन्स स्ट्रेंथ ऑफ युनिटी. भारतातील सर्व लोकांनी एकत्र येऊनच भारताचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारे भारतामध्ये अनेक जातीचे, धर्माचे आणि पंथाचे लोक आहेत, पण त्यांच्यामध्ये एकता आहे आणि म्हणूनच भारत हा एक सामर्थ्यशाली देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपल्या या कवितेचा शेवटचा परिच्छेद. या विश्वाची विभव संपदा, या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या ठिकाणी कवी म्हणतात की आपल्याला आपल्या देशाचा विकास तर करायचा आहेच, आपल्या देशाला समृद्ध तर करायचं आहेच. मतलब हमें हमारे देश का विकास करना है, हमें हमारे देश को समृद्ध तो बनाना ही है. लेकिन या विश्वाची, विश्व जग, विभव म्हणजे वैभव मीन्स प्रॉस्पेरिटी. संपदा, संपदा म्हणजे संपत्ती मीन्स वेल्थ. या जगाची जी संपत्ती आहे, या जगाचे जे वैभव आहे, समृद्धता आहे, ती देखील आपल्याला वाढवायची आहे. जपू वाढवू, जपणे सांभाळणे मीन्स टू केअर. जपू वाढवू आम्ही लाखदा, लाखदा लाखो वेळा, अनेक वेळा. म्हणजेच आपल्याला आपल्या देशाचा विकास तर करायचाच आहे, पण ह्या जगाची जी समृद्धता आहे, संपन्नता आहे, तिचाही आपल्याला सांभाळ करायचा आहे. हमें हमारे देश का विकास तो करना ही है, लेकिन साथ में इस दुनिया की जो संपन्नता है, खुशी है, समृद्धता है, उसको भी हमें संभाल कर रखना है. हस्त शुभंकर, हस्त, हस्त मीन्स हँड म्हणजेच हात. शुभंकर, शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा. या कार्यासाठी जर आपल्याला आपल्या देशाच्या विकासासोबत पूर्ण जगाचा जर विकास करायचा असेल तर आम्हाला फक्त
आशीर्वाद देणाऱ्या हाताची गरज आहे. हवा एकदा. हवा म्हणजेच पाहिजे, मीन्स टू वॉन्ट. आम्हाला एक आशीर्वाद देणाऱ्या हाताची गरज आहे. तुमच्या गुडविशेसची गरज आहे, गुडविलची गरज आहे. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या शुभचिंतनाची गरज आहे, तरच हे शुभ कार्य आमच्याकडून होऊ शकतं. भविष्य उज्ज्वल या देशाचे. उज्ज्वल मीन्स ब्राईट. आमच्या देशाचे भविष्य तर उज्ज्वल आहेच. आमचा देश तर विकसित होणारच आहे. करूया जय जयकार. आणि म्हणून अशा या उज्ज्वल, संपन्न, शांतीपूर्ण अशा देशाचा आम्हाला संपूर्ण जगामध्ये जय जयकार करायचा आहे, म्हणजेच जयघोष करायचा है. हमारे देश का जो भविष्य है वो तो उज्ज्वल है ही, संपन्न है ही, लेकिन इस संपन्न, विकसित और उज्ज्वल देश का हमें पूरे दुनिया में नाम रोशन करना है. त्याचा आम्हाला पूर्ण जगामध्ये जय जयकार करायचा आहे. आम्हाला आमच्या देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. तर अशा प्रकारे ही होती आपली या पाठ्यपुस्तकातील शेवटची कविता, जिचं नाव होतं स्वप्न करू साकार. आणि कवी आहेत किशोर पाठक. नक्कीच आपल्याला ही कविता आवडली असेल, कारण अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये कवींनी ही कविता लिहिलेली आहे. जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. गुड बाय, टेक केअर.